हे प्रचंड निषेधार्थ आहे। आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रधान देशामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना अशा पद्धतीने आंदोलन दडपणं हे हुकुमशाही पद्धतीचा वापर केल्यासारखं आहे। मी त्याचा निषेध करतो। सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे दिल्लीत जाऊन दिपकेंची अजून त्यांच्या वांगचुक यांच्या फॅमिलीची भेट घेतलेली आहे। आमचा संपूर्ण पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा वांगचुक इतर सर्व जे नीटचे पेपरच्या याच्यामध्ये विद्यार्थी जे कोण दुखावले त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत। इथेनॉल मिश्रित जर पेट्रोल नको असेल तर नितीन गडकरींचं म्हणणं आहे की तुम्ही 168 रुपये प्रति लिटरने पेट्रोल खरेदी करा, जी तुम्हाला शुद्ध पेट्रोल मिळेल। त्यावरती काय म्हणणं आहे? आज मॅडम काय की क्रूड ऑइलची किंमत आता या युद्धामुळे थोडीफार पुढे झाली, तर याच्या अगोदर 10 वर्षाचा आपण अभ्यास केला असता क्रूड ऑइलची किंमत कमी असताना सुद्धा ह्या लोकांनी त्यात इथेनॉल मिक्स केलं आणि लोकांना फसवलं गेलेलं आहे। आता पूर्ण आम्ही अभ्यासाचा केलेला आहे की क्रूड ऑइल त्यानंतर इथेनॉल घातल्यानंतर कसं होतंय। अहो मुळात माझं सांगणं काय आहे गडकरी साहेबांना की तुम्ही आपल्या ह्याची 4 स्ट्रोक गाड्यांना हे इंधन चालत नाही असा रिपोर्ट सुद्धा आहे त्यांच्याकडे। 2 स्ट्रोकचं इंजिनला चालणारं पेट्रोल तुम्ही आज सर्वसामान्य नागरिकांच्या माथी मारायला लागलाय, ते पण कुणाच्या तर मुलाच्या ठेक्यासाठी। पण 168 रुपये प्रति लिटर जर शुद्ध पेट्रोल मिळत असेल तर मग हे सर्वसामान्यांना परवडणारं नाहीये, त्यावर काय म्हणतात? माझं एवढंच म्हणणं आहे, शासनानं ज्यावेळी भाजप सरकार सत्तेत यायचं होतं त्यावेळी त्यांनी मोठमोठ्या वल्गना केलेल्या की 15 रुपये पेट्रोल देतो, 50 रुपये देतो। आमचं एक प्रामाणिक मत असं आहे की 60-70 रुपयाच्या दरम्यान जे काही पेट्रोल पहिल्या दरानं होतं त्या दरानं शुद्ध पेट्रोल नागरिकांना मिळालं पाहिजे। इथेनॉलची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा असं सांगण्यात सुद्धा आलं होतं, नितीन गडकरींनी स्वतः म्हणाले होते की 15 रुपये प्रमाणे पेट्रोल दे, पण आता 168 वरती गेलेत। मग त्यांचं बदलत्या स्टेटमेंट वरती तुमचं काय म्हणणं? तोच प्रकार निषेधार्थ आहे। वारंवार ह्या सरकारमध्ये अशा घटना घडत आहेत। राम मंदिराच्या चोरीचा मुद्दा असू देत, नीटचा पेपर असू देत, त्यानंतर जे वांगचुक सरांना ज्या पद्धतीनं त्यांनी हुकुमशाही पद्धतीने उचलून नेलं तो प्रकार असू देत, तर हे शासनाचे दिवस आता भरलेले आहेत। आणि माझं एक सांगणं आहे की मोदींनी लवकरात लवकर हा देश लोकशाही प्रधान नाही असं जाहीर करावं असं मला वाटतं। आंदोलन जे दिल्लीमध्ये चालू आहे त्या आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांनी पहिल्यांदा आज जे संसदेकडे आंदोलन जाणार होतं त्याला विरोध केला, बॅनरबाजी केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी काल रात्रीपासून सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होतात की दगड भरलेले ट्रक सुद्धा आहे। मग ते कशासाठी असा प्रश्न उभा केला जातो? हे सगळं शासनच करतंय। कोर्टाकरवी त्या वांगचुकांना पहिल्यांदा कोर्टाने सांगितलं की 18 दिवस झाली, त्यांच्यावरती सहानुभूती दाखवली, नंतर कोर्टाचं कारण पुढे करून त्यांचा घात करून पहाटेच्या वेळी त्यांना उचललं गेलं। आज हे काय सगळे जे प्रकार दिसायला लागलेत हे शासनच करायला लागले। मला सांगा, एक छोटासा विषय आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याचा विषय आहे, त्यात किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, किती लोक विद्यार्थ्यांनी त्यात आत्महत्या केलेल्या आहेत। याबद्दल दिल्लीत हे आंदोलन सुरू असून सुद्धा काही अंतरावर मोदी साहेबांचा बंगला असून सुद्धा मोदी साहेब त्याच्यावर लक्ष द्यायला तयार नाहीत, हे प्रचंड दुःखद आहे। सोनम वांगचुक यांच्यानंतर अभिजित दिपके उपोषणाला बसलेत, आज 3रा दिवस आहे। पण विषय असा आहे की अभिजित दिपके महाराष्ट्रातला असूनही महाराष्ट्रातील बरेच नेते अभिजित दिपकेला विरोध करतायत। आता आजचा इथं कोल्हापुरातलं घ्या, कोल्हापुरात त्या वांगचुकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर गोकुळवर भाजपच्या ह्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना नोकरीवरनं काढा म्हणून निवेदन दिलं। अहो काय हा देशद्रोह आहे का? वांगचुक देशद्रोह आहेत का सांगा ना तुम्ही? ज्या नीटच्या पेपरच्या विद्यार्थ्यांच्या बाजूनं लढणारे वांगचुक साहेब त्यांचा पाठिंबा दिला म्हणून हे गोकुळची नोकरी काढा म्हणून भाजप सरकारने हे निवेदन दिलं। किती लक्षास्पद आणि घाणेरडा प्रकार आहे सांगा बघू। कोण आहेत वांगचुक? देशाचे आहेत ना आपल्या। भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत इतकं पेट्रोल कुठल्या शासनानं महाग केलं नव्हतं, तेवढं पेट्रोल ह्या शासनानं महाग केलं। महाग करत असताना सर्वसामान्य नागरिक चिडीचूपपणे हे पेट्रोल खरेदी करतोय। खरेदी करत असताना गेली 1 महिना आम्ही ह्या E20 पेट्रोलवर अभ्यास केल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जाणवल्या। त्या पद्धतीचं पहिलं प्रात्यक्षिक तुम्ही आता सर्वांनी बघितलेलंच आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पेट्रोल इतकं महाग असून सुद्धा हे शासन शुद्ध पेट्रोल देत नाही। त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो आणि नागरिकांची व्यथा आणि आम्हा सर्वांची व्यथा मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याला आलेलो आहे। मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी। ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी। आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा।